दोन फलंदाज मैदानावर उतरलेले आहेत आणि पहिला षटक घेऊन येत आहे तो म्हणजेच वीर तानाजी दापडे संघातील हेमंत. पहिलं षटक घेण्यासाठी तयार होतोय हेमंत. पहिला चेंडू जोरात मारण्याचा प्रयत्न, चेंडू आणि बॅटमध्ये कुठल्या प्रकारचा संपर्क होत नाही, निर्धाव चेंडूची सांगता. पहिल्याच चेंडूमध्ये एक वर्चस्व दाखवलेला आहे वीर तानाजी दापडे संघानं. चांगला चेंडू हटवला होता, जोरात मारण्याचा प्रयत्न केला होता, मात्र चेंडू आणि बॅटमध्ये कुठल्या प्रकारचा संपर्क होत नाही, निर्धाव चेंडूची समाप्ती. पुन्हा सज्ज होतोय आपल्याला लयबैद आहे आपल्या मार्गावर पुढचा चेंडू टाकण्यासाठी हेमंत. आता मात्र चेंडूला खेळून काढलाय ऑन साईडला, चेंडू जातोय लॉंग ऑन रिझन मध्ये. एक धाव पूर्ण करण्याचा प्रयत्न केला जातोय. यस नो वेट समीकरण इथं पाडताना दिसतोय. एक धाव इथं पूर्ण करताना दिसतोय. एक धावाने संघाची धाव संख्या वाढते, संघाची धाव संख्या होते ती. खाता इथं ओपन झालेला आहे, स्वतःचा आणि संघाचा खाता ओपन करताना दिसतोय. नानू स्ट्राईक रोटेट करण्याचं काम मात्र इथं करतोय. स्ट्राईक मिळते ती नारायण याला. स्टेपआउट केलेला चेंडू हवेत आहे. कुंदन पाटील साहेब त्याच्या खाली आणि कुठल्या प्रकारची चुकी करत नाहीये. पहिला हादरा बसतोय अमर स्पोर्ट कासने या संघाला. खरोखर जबरदस्त चेंडू हाताळला होता, जबरदस्त झेल. तर मित्रांनो पहिला हादरा बसतोय अमर स्पोर्ट कासने या संघाला. नाळ्यांच्या स्वरूपात पहिला गडी बाद झालेला आहे, हादरा बसतोय, एक विकेट गेलेली आहे. यस भगवानजी भोईर साहेबांनी जर षटकारांची हॅट्रिक कंप्लीट केली तर दिगंबर साहेबांकडून 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. आणि जर विकेट हॅट्रिक संपादन केली जाईल तर दापोडे गावचे जावई सन्मान्य दीपक भोईर यांच्या माध्यमातून विकेट हॅट्रिकसाठी 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. आता मात्र पंच आमच्याकडे बोलतात दोन्ही हात समांतर, वाईटचा इशारा येतो. एक धाव मध्ये भर पडलेले, संघाची धाव संख्या वाढते, संघाची धाव संख्या होती ती म्हणजेच हेमंत पुन्हा सज्ज होतोय. आता मात्र बॅटच्या पट्ट्यात आलेला चेंडू उंच उडालेला आहे आणि क्षेत्ररक्षण त्याच्या खाली ज्ञानदेव कुठल्या प्रकारची चुकी करत नाहीये. दुसरा हादरा बसतोय अमर स्पोर्ट कासने या संघाला.
दरम्यान इथं रमाकांत पाटील यांच्या स्मरणार्थ दाभाडेच्या दीपक भुईर गोलीभाई यांच्याकडून जर हॅट्रिक घेतली तर तब्बल 1000 रुपयाचं पारितोषिक दिलं जाणार आहेत. बघूया विकेट हॅट्रिक गोलंदाज घेतात की नाही ते पाहायचं आहे. धन्यवाद दीपकजी भुईर सर. पॉवर प्लेच्या षटकामध्ये खरोखरच जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळाले मित्रांनो. हेमंत यांनी फक्त आणि फक्त 3 धावा देऊन 2 गडी बाद केलेले. काय गोलंदाजी केलेली आहे, खरोखर मनाला वेधून काढणारी गोलंदाजी. पॉवर प्लेच्या षटकांमध्ये पॉवरफुल गोलंदाजी म्हणावी लागेल मनोज ठाकरे. तर खरोखरच या आमच्या नियोजनलय स्पर्धेसाठी भगवानजी भोईर कासने यांच्याकडून तब्बल 5000 आलेले आहेत. धन्यवाद. तर गोलंदाजी सज्ज होतोय तो म्हणजेच मनोज येतोय. फुलटॉस चेंडू सॉंग करतोय. चेंडू क्षेत्राच्या हातामध्ये समाविष्ट होतोय आणि झेल बेटच्या स्वरूपात अजून एक हादरा बसतोय. इथं लावला होता क्षेत्ररक्षकाने. चिंतामण तिथं होते आणि झेल इथं घेतलेला आहे आणि चालता केला फलंदाज. नवीन फलंदाज येतोय शरद. तर रामदास बाद झालेला आहे. पुन्हा सज्ज होतोय मनोज पुढचा चेंडू टाकण्यासाठी. आता मात्र जंटलमॅन पुश इथं पाहायला मिळालं आहे. 1 धाव इथं संपादन करतोय. 1 धाव आणि संघाची धावसंख्या वाढते. संघाची धावसंख्या होते ती म्हणजेच तर मित्रांनो 3 बाद इथं 4 धावा झालेल्या आहेत. काय गोलंदाजी करतायत वीर तानाजी दाभाडे या संघातील गोलंदाज. पुन्हा सज्ज होतोय पुढचा चेंडू टाकण्यासमोर असणारे फलंदाज नानू. बघूया नानू कशा प्रकारे खेळतोय ते पाहायचं आहे. मागील सामन्यातील हिरो नानू. जबरदस्त फटका पाहायला मिळतो. चेंडू एक्स्ट्रा कव्हरचा रिजन मध्ये. क्षेत्ररक्षक खाली मात्र थोडासा पुढे जातोय. चेंडू पडतोय. खूप चांगला एफर्ट तिथं दाखवला कुंदनजी पाटील साहेबांकडून. झेल घेण्याचा प्रयत्न केला होता मात्र झेल जो धरतीला दान झाला होता आणि 2 धावा इथं अर्जित करतोय नानू. 2 धावाने संघाची धावसंख्या वाढते. संघाची धावसंख्या होते ती 4 बाद 6. स्टेप आउट केलेला चेंडूला फेकून दिलाय. चेंडू जात आहे लॉंग क्षेत्रामध्ये. कुठल्या प्रकारची चुकी करत नाहीये. ज्ञानदेव तिथे आहे मला तरी वाटतं. आणि 5वा धक्का इथं लागतोय अमर स्पोर्ट कासने या संघाला. गोलंदाजीचं कौतुक करण्यासाठी जाऊया आपण काव्य डीजे कडे. नवीन फलंदाज येतोय सुधीर. बघूया सुधीर हा
कशा प्रकारे फलंदाजी करतोय, चांगला चेंडू होता, चेंडूला फेकून दिला ऑन साईडला. वाईट स्लॉगांच्या रिझनमध्ये डीपमधून क्षेत्ररक्षक येतोय, कलेक्ट करतोय चेंडू, तोपर्यंत एक धाव इथं पूर्ण करतायत दोन्ही फलंदाज. एक धावाने संघाची धाव संख्या वाढते, संघाची धाव संख्या होते ती म्हणजेच 7 धावा इथं झालेत. मात्र बघूया जो फलंदाज आहे स्ट्राईकवर आता मात्र येतोय तो म्हणजे शरद. बघूया कशा प्रकारे खेळून काढतो ते पाहायचं आहे. नो बॉलचा इशारा आहे तो पंचांकडून पट्टीच्या बाहेर हा फेस केला होता आणि फ्री हिटचा इशारा येतोय. उघडे डोले उघडा पहा नीट, पुढचा चेंडू आहे तो फ्री हिट आहे. जोरात मारण्याचा प्रयत्न, चेंडू आणि बॅटमध्ये कुठल्या प्रकारचा संपर्क होत नाही. वाईटचा इशारा येतोय पंचांकडून. कंटिन्यू फ्री हिट, कंटिन्यू फ्री हिट आहे. एक धावने संघाची धावसंख्या वाढते, संघाची धावसंख्या होते ती म्हणजेच 9. आता चांगला चेंडू हाताळला होता, जोरात मारण्याचा प्रयत्न, बॅट आणि चेंडू मध्ये कुठल्या प्रकारचा संपर्क होत नाही. निर्धाव चेंडूची समाप्ती. काय चेंडू टाकला होता, हाताळला होता. त्या 2 षटकातील खेळ इथं समाप्त झालेल्या 2 षटकाचा आपण विचार केला तर फक्त आणि फक्त 9 धावा इथं झालेले आहेत आणि गडी जे बाद झालेले आहेत ते म्हणजेच 4 फलंदाज बाद झालेले आहेत. आता मात्र शरद याच्या खांद्यावर जिम्मेदारी वाढलेली आहे. तर बघूया शरद हा फलंदाज कशा प्रकारे अवघ्या 12 चेंडूमध्ये किती धावा जमवत आहेत ते पाहायचं आहे. मात्र स्ट्राईकला आहे तो फलंदाज तो म्हणजेच सुधीर. बघूया आपल्या संघाला धीर देतोय का नाही ते पाहायचं आहे, कारण आपला संघ जो आहे कुठल्या तरी अडचणीत सापडलेला आहे. कारण 2 षटकातील खेळ इथं समाप्त झालेला 2 षटकाचा आपण विचार केला ना तर फक्त आणि फक्त 9 धावा झालेल्या आहेत. आता 12 चेंडू शेष, 12 चेंडूमध्ये किती धावा जमतात ते पाहायचं आहे. मात्र 3रा षटक टाकण्यासाठी सज्ज होतोय गोलंदाज नॅन्डो. पहिला चेंडू उंच उडालेला आहे, चेंडू जातोय लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये, डीप मधून येतोय कुंदनजी पाटील साहेब. मात्र एक धाव इथं अर्जित करतोय, मात्र स्ट्राईक मिळते ती शरद याला. बघूया शरद कशा प्रकारे आपल्या संघासाठी संकटमोचनाचं काम इथं करतोय का नाही ते पाहायचं आहे, कारण संकटात सापडलेला आहे संघ. ज्ञानदेव पुन्हा सज्ज होतोय. चांगला चेंडू होता, जमिनीला लगेच जातोय, चेंडू जातोय मिड विकेट क्षेत्रामध्ये, डीप मधून क्षेत्ररक्षण देतोय, एक धाव पूर्ण करतोय. 1 से ज्यादा कुछ नाही, कारण त्या क्षेत्रामध्ये चांगलं क्षेत्ररक्षण केलं जातंय. 1 धावाने संघाची धावसंख्या वाढते, संघाची धावसंख्या होते ती जिसके आगे भी 1 और पीछे भी 1, डबल 1 का म्हणजे 11 धावा इथं झालेल्या आहेत. पुन्हा सज्ज होतोय ज्ञानदेव. पुढचा चेंडू टाकण्यासाठी समोर असणारे सुधीर. जोरात मारण्याचा प्रयत्न, पॅटीच्या पट्ट्यात व्यवस्थित बसत नाहीये चेंडू, त्याच ठिकाणी जातोय. फक्त आणि फक्त 1 धाव इथं मिळते. 1 धावाने संघाची धावसंख्या वाढते, संघाची धावसंख्या होते ती 12. बघा मित्रांनो कशा प्रकारे गोलंदाजी हाताळतोय ज्ञानदेव, मोठा फटका इथं मारून देत नाही. आता मात्र बघूया कशा प्रकारे शरद या चेंडूवर वार करतोय की नाही ते पाहायचं आहे. आता मात्र चेंडूला भिडकून दिलाय, चेंडू जातोय स्टकावर रिझन मध्ये, क्षेत्ररक्षण आहे, कुठल्या प्रकारची चुकी करत नाही. अजून एक हादरा बसतोय अमर स्फोटकासने या संघाला शरच्या रूपानं. हॅट्रिक करणार, जी चौकारांची हॅट्रिक असो, षटकारांची हॅट्रिक असो, या विकेटची हॅट्रिक असो, त्यांना टी शर्ट बहल केलेले आहेत.
आता मात्र जबरदस्त चेंडू हाताला होता आणि त्रिफाळीची आपलं फर्निचर बिघडताना दिसतोय. परत जावं लागेल नाना गोंधली यांना. आपण तर ट्रॉफिकच्या स्वरूपात इथं ट्रॉफिक जाम इथं झालेली आहे. अडकून बसलेली आहे. 12 धावा इथं झालेल्या आहेत. चांगला चेंडू होता. मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये चेंडू जाताना दिसतोय. एक धाव इथं अर्जित करताना दिसत आहेत. एक धावाने 2 धावा इथं अर्जित करतायत. 2 धावाने संघाची धावसंख्या वाढते. संघाची धावसंख्या होते ती म्हणजेच 14 धावा इथं झालेल्या त्यात. 3 षटकातील खेळ इथं समाप्त झालाय मित्रांनो. काय गोलंदाजी झालेली आहे खरोखरच. आपण विचार केला ना हेमंत यांनी फक्त आणि फक्त 3 धावा दिल्या, 2 विकेट घेतल्या. त्यानंतर मनोज यांनी 6 धावा देऊन 2 विकेट घेतल्या. त्यानंतर ज्ञानदेव यांनी 5 धावा देऊन 2 विकेट घेतल्या. खरोखर जबरदस्त रणनीती इथं आखली आहे. खरोखर जबरदस्त गोलंदाजी केलेली आहे. तिन्ही गोलंदाजीने बघूया. शेवटचं षटक टाकण्यासाठी सज्ज झालेला आहे गोलंदाज तो म्हणजेच चिंतामण. पहिला चेंडू सोडून दिलेला आहे. मात्र भाऊ पाटील आमच्याकडे इशारा करतात. वाईटचा इशारा येतोय. एक त्यामध्ये भर पडलेली संघाची धावसंख्या होते ती म्हणजेच 14 धावा इथं झालेल्या आहेत. आता जोरात मारण्याचा प्रयत्न होता. चेंडू आणि बॅट मध्ये कुठल्या प्रकारचा संपर्क नाहीये. पुन्हा एकदा तोच इशारा येतोय भाऊ पाटील यांच्याकडून. दोन्ही हात समांतर, धाव मिळते अवंतर. धावसंख्या झालेली ती म्हणजेच निर्धाव चेंडूची समाप्ती होते. जोरात मारण्याचा प्रयत्न तर केला होता मात्र चेंडू आणि बॅट मध्ये कुठल्या प्रकारचा संपर्क होत नाही. चांगली गोलंदाजी इथं करताना दिसत आहेत चिंतामण. पुन्हा सज्ज होतोय. स्टेप आउट झालाय. बॅटच्या पट्ट्यात आलेला आहे. चेंडू जातोय डीप मध्ये. वाईटिश लॉंगनच्या रिजन मध्ये कुठल्या प्रकारची चुकी करत नाही. अजून एक हादरा बसतोय अमर स्पोर्ट कासने या संघाला. तर नवीन फलंदाज येतोय काशीनाथ. सज्ज येतोय चिंतामण. पुन्हा एकदा पुढचा चेंडू टाकण्यासाठी समोर असणारे नवीन फलंदाज काशीनाथ. बघूया कशा प्रकारे वार करतोय ते पाहायचं आहे. खरोखर जखडून ठेवलेला आहे. जाड्यात अटकलेला आहे फलंदाज. कुठल्याही प्रकारचा मोठा फटका इथं मारून देत नाहीये. त्यामध्ये जोरात मारण्याचा प्रयत्न. चेंडू आणि बॅट मध्ये कुठल्या प्रकारचा संपर्क होत नाही. निर्धाव चेंडूची समाप्ती. काय गोलंदाजी करतोय खरोखरच. हेमंतनी चांगली गोलंदाजी केली. त्यानंतर मनोज, त्यानंतर ज्ञानदेव, त्यानंतर चिंतामण ही चांगली कामगिरी करतायत. आता मात्र आपल्याच पकडण्याचा प्रयत्न होता. तो टांग्याच्या ढिल्यातून जातोय चेंडू स्ट्रेट. मात्र 1 से ज्यादा कुछ नाही आहे. 1 धाव इथं पूर्ण करतायत. 1 धावाने संघाची धावसंख्या वाढते. संघाची धावसंख्या होते ती म्हणजेच 17 धावा इथं झालेल्या आहेत.
पुन्हा एकदा चिंतामण पुढचा चेंडू टाकण्यासाठी समोर असणारे फलंदाज आता मात्र मागचा गुगा टिकून मारण्याचा प्रयत्न होता, बॅटच्या पट्ट्यात व्यवस्थित देत नाही, इगळीमध्ये चेंडू जाता, एक धाव पूर्ण करतो दुसऱ्या धावाचा प्रयत्न केला जातोय, मात्र एक से ज्यादा कुछ नाही आहे, एक धावानं समाधान मानावं लागेल कारण त्या क्षेत्रामध्ये चांगलं क्षेत्ररक्षण केलं जातंय. एक धावाने संघाची धावसंख्या वाढते, संघाची धावसंख्या ती हलू हलू जाते, ती म्हणजेच 18 धावा आतापर्यंत लागलेल्या आहेत त्या स्कोरबोर्ड फलकावर. चिंतामण पुन्हा सज्ज होतोय. आता मात्र आपलं फर्निचर बिघडताना दिसतं, अजून एक हादरा अमर स्फोट कास नाही या संघाला. अठरा धावा इथं झाले आणि 19 धावांचं आव्हान इथं ठेवलेलं आहे. समोर वीर तानाजी धापडे या संघाने काय गोलंदाजी केलेली, काय गोलंदाजीचा विचार केला ना आपण तर हेमंत यांनी फक्त आणि फक्त 3 धावा दिल्या, 2 विकेट घेतल्या. त्यानंतर मनोज यांनी 6 धावा देऊन 2 विकेट घेतल्या. त्यानंतर ज्ञानदेव यांनी 5 धावा देऊन 2 विकेट घेतल्या. त्यानंतर चिंतामण यांनी 4 धावा देऊन 2 विकेट घेतल्या. काय गोलंदाजी केलेली, काय मार्गदर्शन केलेलं आहे कर्णधार वीर तानाजी धापडे यांचं. संघाचं खरोखर कौतुक करावं लागेल. डीजे तर कुंदन पाटील साहेबांनी जर हॅट्रिक केली षटकरांची तर दिगंबर पाटील यांच्याकडून तब्बल 1000 रुपयाचं रोख रक्कम दिलं जाणार. बघूया या सुवर्ण संधीचा फायदा इथं साहेब घेतात की नाही ते पाहायचं आहे. धन्यवाद दिगंबर पाटील साहेब. तर बघू या सुवर्ण संधीचा फायदा कुंदन पाटील साहेब ते घेतील का ते पाहायचं आहे. जर हॅट्रिक पूर्ण केलं तर स्कोर लेवल होणार कारण 18 धावा इथं झाल्यात आणि 19 धावांचा आव्हान आहे. आणि स्ट्राईक बघूया कोणाकडे आलेली आहे. ना स्ट्राईकला आहे. स्ट्राईकला आहे राजू पाटील, ना स्ट्राईकला आहे ते कुंदन पाटील साहेब. तर बघूया 19 धावांचं आव्हान असताना समोर असणारे नाना गोलंदाज सज्ज झालेले आहेत. बघूया कशा प्रकारे गोलंदाजी करतात ते पाहायचं आहे. पॉवर प्लेचा हा षटक बघूया पॉवरफुल गोलंदाजी करतात की फलंदाजी करतायत. पहिला चेंडू भिरकून दिलाय
स्क्वेअर लेगच्या पंजांकडे थोडासा बाजूने जातोय चेंडू, एक धाव इथं संपादन करणं आणि स्ट्राईक मिळते ते कुंदन पाटील यांना. बघूया या सुवर्ण संधीचा फायदा इथं घेतात का बघूया. दिगंबर पाटीलला याचकडून जर तब्बल षटकाराची हॅट्रिक जर केली ना तर 1000 रुपयाचं पारितोषिक देण्यात येणार आहे दिगंबर पाटील साहेबांकडून. कुंदनजी पाटील खरोखरच आता आज जर खरोखर त्यांच्यावरती नजर टाकली तर चांगली कामगिरी आता पण केलेली आहे. थोडीशी दिशा दिलेली आहे, गलीमध्ये जातोय चेंडू, मात्र चांगलं क्षेत्ररक्षण होत आहे. एक धाव इथं आडू शकत नाहीये. स्ट्राईक रोटेट करण्याचं काम मात्र इथं करतायत. एक धावाने संघाची धावसंख्या इथं झालेली आहे त्या म्हणजेच 2. दोन्ही फलंदाजांनी आपला अकाउंट ओपन एक धावाने केलेला आहे. चांगला चेंडू, चेंडूला भेटून दिलाय, चेंडू जातोय लॉन क्षेत्रामध्ये, क्षेत्ररक्षण आहे डीप मध्ये, एक धाव पूर्ण करतोय. लगातार जर 2 6 मारले तरी सुद्धा दिगंबर पाटील सांगतात तरी सुद्धा 1000 रुपयाचं पारितोषिक तुम्हाला देण्यात येणार आहे. बघा सुवर्ण संधीचा फायदा घेतात की नाही पाहायचं आहे. 2 मारले तर 1000 रुपये. येऊ बघ, जोरात मारण्याचा प्रयत्न होता, मात्र पंचांकडून वाईटचा इशारा येतोय. स्टेप आउट केलाय, जोरात मारण्याचा प्रयत्न होता, मात्र बॅटीच्या पट्ट्यात वीस येत नाहीये. चांगलं क्षेत्ररक्षण करतायत शॉर्ट मिड विकेट क्षेत्रामध्ये. इनफिल्डच्या आतमध्ये चांगलं क्षेत्ररक्षण केलं होतं. एक धाव इथं पूर्ण करतात. एक धावाने संघाची धावसंख्या वाढते. संघाची धावसंख्या झालेली आहे ती म्हणजेच 5 धावा इथं झालेल्या आहेत. आता मग तो जोरात मारला, चेंडू, चेंडू जातोय पटापटच्या वरती षटकारासाठी. जबरदस्त आघात, जबरदस्त वार इथं केलेला दिसतोय राजू पाटील यांनी. तर दरम्यान इथं खरोखरच बक्षीस लावलं जातंय रमाकांत पाटील यांच्या स्मरणार्थ. दापडचे दीपक भोईरजी गोळी भाई जर चौकारांची हॅट्रिक या षटकारांची हॅट्रिक जर केली ना तर 1000 रुपयाचं पारितोषिक तुम्हाला देण्यात येणार आहे. दापडचे जावई आहे दीपकजी भोईर. आता तर चांगला चेंडू तर भिरकून दिलाय, चेंडू जातोय स्क्वेअर लेगच्या रिजन मध्ये. क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा आपल्या थाप मारताना दिसतोय आणि विकेट इथं प्राप्त करताना दिसत आहेत. क्षेत्ररक्षण नारायण खरोखर जबरदस्त आपण दिला होता आणि आमची बच्चे कंपनी त्यांना मी गाबोली गाबोली असे म्हणतो ते आवाज करताना दिसतात. क्या बात आहे. हॅलो. स्वर्गीय रमाकांत पाटील यांच्या स्मरणार्थ दापोडेचे जावई आमच्या गावचे एक प्रतिष्ठित नागरिक गोलीभाई अर्थात दीपक भोईर यांच्या माध्यमातून 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. परंतु आता वेळ कमी आहे आपल्याकडे, कारण धावा जर पाहिल्या धावफलकावरती तर खूप झालेले आहेत. हे बक्षीस जे आहे पुन्हा एकदा दापोडे संघ मैदानामध्ये येईल तेव्हाही लावलं जाईल. खूप खूप धन्यवाद सन्मान्य दीपकजी भोईर अर्थात गोलीभाई. आपलेही खूप खूप सहर्ष हार्दिक हार्दिक मनपूर्वक स्वागत आहे. पुन्हा एकदा सज्ज होतोय गोलंदाज. आता मात्र एज लागते, चेंडू हवामध्ये, क्षेत्ररक्षण खाली, मात्र धरतीला दान होतोय, प्रदान होतोय आणि आयुष्यमान भवचा आशीर्वाद इथं कुंदन पाटील साहेबांना मिळतंय. एक धाव इथं पूर्ण करताना दिसत आहेत. एक धावाने संघाची धावसंख्या वाढते. संघाची धावसंख्या होते ती म्हणजेच 12 धावा इथं झालेल्या आहेत. जिंकण्यासाठी फक्त आणि फक्त 7 धावांची गरज.
आता मात्र आडवे बॅटीने मारण्याचा प्रयत्न होता. चेंडू आणि बॅटमध्ये कुठल्या प्रकारचा संपर्क होत नाहीये. चेंडू आणि बॅटमध्ये 1 एकरचा अंतर. खरोखरच जबरदस्त अशी गोलंदाजी केली होती दापोडे संघांनी. तशीच गोलंदाजी इथं करावी लागेल आणि तीच करताना दिसत आहे. गोलंदाज जबरदस्त कामगिरी आतापर्यंत केलेली आहे. सुभाष चांगली कामगिरी करतोय. जखडून ठेवलेला फलंदाजाला कुठल्या प्रकारचा मोठा फटका इथं मारून देत नाहीये. आता मात्र चेंडूला हलक्या गतीने पाठवलेला आहे. चेंडू जातोय मिड विकेट क्षेत्रामध्ये. 1 धाव इथं पूर्ण करताना दिसत आहेत. आता मात्र फक्त आणि फक्त 6 धावा दूर विजयापासून वीर तानाजी दापोडे हा संघ. पुन्हा एकदा दिगंबर पाटील साहेबांकडून जर एक षटकार जर मारला तर 500 रुपयाचं पारितोषिक देण्यात येणार आहे कुंदन पाटील साहेब यांना. बघूया. जोरात मारलेला चेंडू चेंडूला पाठवून दिलाय. चेंडू एका टप्प्याने जातोय 4 धावांसाठी. 5 फूट कमी पडला. अजून एक चान्स आहे. फक्त जिंकण्यासाठी. विजयापासून फक्त आणि फक्त 2 धावा दूर. बघूया षटकार मारतात की नाही. तर जोरात मारण्याचा प्रयत्न. चेंडू आणि बॅटमध्ये कुठल्या प्रकारचा संपर्क होत नाहीये. मला तरी वाटतं षटक नंबर 2 चा खेळ इथं समाप्त झालेला आहे. 2 षटकाच्या मोबदल्यात धावसंख्या किती झाल्यात त्या महत्वाच्या नाहीत. आता उलटी गिनती आपल्याला करायला लागेल. 12 मध्ये फक्त आणि फक्त 2 धावांची गरज आहे. कारण 17 धावा इथं झालेल्या आहेत. जिंकण्यासाठी 2 धावांची गरज. खरोखरच सुभाषने आपण पाहिलं तर चांगली कामगिरी केलेली आहे. चांगली गोलंदाजी केली. जर अशीच गोलंदाज जे आहे तर नाना गुंजले यांनी जर केली असता या सामन्यामध्ये ट्विस्ट सामना चुरसचा पाहायला मिळाला असता. बघूया आघात कुठला होतोय. वार कुठला होतोय. तिसऱ्या षटकातील पहिल्या चेंडूवर तरी वाटतं काशीनाथ येतोय. काशीनाथ या गोलंदाजावर कसल्या प्रकारे वार करतोय ते पाहायचं आहे. विजय फटका मारतोय की नाही. आता मात्र शेजारी आपले वाढल्यात असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाहीये. जोरात मारण्याचा प्रयत्न आहे. लागते आणि विकेटचं पतन इथं होताना दिसतंय. जाऊया डीजे कडे. हॅलो बघा मित्रांनो, वरती जर बघितलं तर पाखरे झुरताना दिसतात. दिल को दिलदार मिले, गुल को गुलजार मिले. शाम का वक्त हुआ है दोस्तों, इसलिए पंछी भी अपना आशियाना ढूंढना चले. तर विजयीपासून 2 धावा इथं दूर आहेत. शॉर्ट चेंडू जोरात मारण्याचा प्रयत्न मात्र पुन्हा एकदा एक मिस करतोय. चांगली गोलंदाजी हाताळताना दिसतोय. काशीनाथ चांगली कामगिरी इथं करतोय. 2 धावा करण्यासाठी काय दमछक केलेली आहे. नाकामध्ये दम लावलेला आहे. पुन्हा एकदा काशीनाथ पुढचा चेंडू टाकण्यासाठी शपल क्रॉस होताना दिसतोय. पुन्हा एकदा जोरात मारण्याचा प्रयत्न. इथे काय बात आहे. कशा प्रकारे हा चेंडू मारण्याचा प्रयत्न होता. सर्व व्यासपीठावर हसत आहेत.
खरोखर सर नेहमी बघितलं आपण ना तर 12व्या नंबरवर असतात, मात्र इन मध्ये आज आहे आणि खरोखरच त्या बॅटीतून 2 धाव कशा प्रकारे निघतात ते पाहायचं आहे. जोरात मारायचा प्रयत्न, पुन्हा एकदा निर्धाव चेंडूची समाप्ती. काय गोलंदाजी होते, खरोखर जबरदस्त गोलंदाजीचं प्रदर्शन करतात काशीनाथ. तर षटकार जर लावला तर मनोज ठाकरे यांच्याकडून 500 रुपयेचं पारितोषिक देण्यात येणार आहे. संजय याला बघूया, संजय कशा प्रकारे हा चेंडू खेळून काढेल ते पाहायचं आहे. जोरात मारण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा मिस करतोय. क्या बात आहे, काय गोलंदाजी होते, काय घडतंय त्या मैदानाच्या आतमध्ये. भाऊ पाटील हा फक्त हसत आहेत आणि ह्या सामन्याचा आनंद मात्र घेत आहेत. सुनीलच्या मात्रे सुद्धा आपल्याला लाईव्ह मध्ये दिसत आहेत. पुन्हा सज्ज होतोय काशीनाथ. आता मात्र बॅटीच्या पट्ट्यात आलेला आहे, चेंडू सरतोय. शॉर्ट वाईड श्लॉंगच्या दिशेकडे रवाना होतोय. 1 धाव इथं पूर्ण करतात. स्कोर मात्र लेवल. स्ट्राईक पुन्हा एकदा त्यालाच मिळते, संजय याला स्ट्राईक मिळाली आहे. खरोखरच मनोज काय म्हणणार, खरोखर जबरदस्त ही लढत पाहायला मिळते. काय फलंदाजी होते, काय गोलंदाजी होते. 6 चेंडू मध्ये 1 धावाची गरज. स्कोर जो आहे तो लेवल झालेला आहे. संजय मात्र बघूया कशा पद्धतीने विजय संपादन करतोय. जबरदस्त हे जो आयोजन नियोजन तुम्ही पाहताय, खरोखर मनाला वेधून काढणारी स्पर्धा तुम्ही पाहताय. श्यामजी पाटील साहेबांकडून श्याम स्पोर्ट धामणगाव आयोजित आई गावदेवी चषक 2025 मध्ये सर्वांचं मी स्वागत करतोय. मित्रांनो, काय सामना रंगलेला आहे. 7 चेंडू मध्ये 2 धावाची गरज आहे. बघूया कशा प्रकारे गोलंदाजी करतोय ते पाहायचं आहे. या मॅचचा आनंद सुद्धा श्यामदादा पाटील साहेब सुद्धा घेत आहेत. खरोखर काय घडतंय सर्व मान्यवर. मला तरी वाटतं 1 धाव करायची आहे. जोरात मारण्याचा प्रयत्न, चेंडू आणि बॅट मध्ये कुठल्या प्रकारचा संपर्क होत नाहीये. स्कोर लेवल झालेला आहे. सर्व हसत आहेत. बघूया कशा पद्धतीने बॅटीच्या पट्ट्यात येतोय का नाही ते पाहायचं आहे. नाही एकदा एक निर्धाव चेंडू. आता मात्र वाईटचा इशारा आहे आणि हा विजयी संपादन करतात वीर तानाजी दापोडे. हा संघ सुपर 4 मध्ये पोहोचलेले आहेत. हार्दिक हार्दिक अभिनंदन अभिनंदन कुंदन पाटील साहेब आणि नंतर ऑल टीम. खरोखर जबरदस्त कामगिरी केली. बच्चा कंपनी धावत येताना दिसत आहेत. वेलकम वेलकम डीजे.